एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी स्नेहल तुमचं मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे मंडे, 25 ऑगस्ट मंडे, आणि संध्याकाळचे अराऊंड आता 6:45 वाजता आहेत, 6:30 6:45 काहीतरी झालेत. आणि आता आपण इकडे गावी येऊन गेलेलो आहोत. आता गणपती बसत आहेत आपल्या वेनसडेला. सो म्हटलं वीकेंड होता तर आम्ही कालच संध्याकाळी गावी येऊन गेलो आहे. आणि आता आपली गणपतीची लगबग सुरू झाली आहे, गणपतीची तयारी. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी सुद्धा झाली असेल किंवा तुम्ही सगळीकडेच आता रादर गणपतीची लगबग आपल्याला बघायला मिळते. सो सगळ्यात पहिलं तर आता मला गणपती बुक करायला जायचं आहे, कारण आपल्या पुण्यामध्ये वगैरे लवकर स्टॉल लागतात, पण इकडे तसं नाही. आम्ही काल येताना बघितले जास्त काही स्टॉल्स नव्हते. सो म्हटलं बघू, चला आज दिसत आहेत का बघू. तर इथे जवळच एका ठिकाणी स्टॉल लागतात जिथून आपण मागच्या वर्षी पण गणपती बुक केला होता. तर म्हटलं चला आपण बघूया तिथे काही गणपती आहेत का, लागलेत का, नाही तर मग शेवटी आपल्याला उद्याच जावं लागेल. सो चला आता मी पटकन रेडी होते आणि तुम्हाला दाखवतेच. स्टे कनेक्टेड फॉर दॅट. सो आम्ही इथे येऊन गेलेलो आहोत आणि जसं तुम्ही पाहू शकताय हार्डली एक 20 ते 30% स्टॉल्स इथे लागलेले आहेत. तर बरीचशी जागा अजून रिकामीच आहे. ॲक्च्युली हे सगळं असं स्टॉल्सने भरून जातं. सो बघू आता इथे कुठला आवडतोय का आपल्याला. हॅलो एव्हरीवन, सो कट टू डे 2. आज आहे ट्यूजडे, 26 तारीख. उद्या आपले बाप्पा येत आहेत. आणि जसं तुम्ही काल बघितलं जास्त स्टॉल वगैरे लागले नव्हते. सो म्हटलं चला आपण उद्याच जाऊया गणपती बघायला, परत अजून स्टॉल्स वगैरे लागतील. तर आता मी जस्ट आवरलेलं आहे आणि म्हटलं आपण जाऊन पटकन काम उरकलं. अराऊंड आता 6:45 वाजता आहेत. म्हटलं चला पटकन परत वरती आले. मी चेंज केलं ना जाऊ म्हटलं, कारण खूप कामं पेंडिंग आहे. डेकोरेशन वगैरे पण करायचं आहे. वर्किंग होतं ऑफिस, त्यामुळे सगळं उरकायला लागलं पटकन. म्हटलं चला आता जाऊया. आज होप सो स्टॉल्स लागलेले असतील जास्त. बघू आपल्याला कुठला गणपती बाप्पाची मूर्ती आवडतीये का. तसे तर मूर्ती असते, पण तरी जास्त थोडंसं डेकोरेशन वगैरे असेल, मूर्तीला स्टोन्स वगैरे असतील तर चांगलं आहे. म्हटलं चला बघू. ॲक्च्युली आपल्या पुण्यामध्ये तसं नाही. पुण्यामध्ये खूप लवकर खूप आधीपासूनच स्टॉल लागतात. म्हणजे आम्ही इकडे यायच्या आधी 8 दिवसापासून आम्ही स्टॉल्स बघतो. आम्ही 2-3 स्टॉल व्हिजिट पण करून आलो. पण आता कसं होतं, पिल्लूमुळे काय आम्ही पुण्यावरनं गणपती आणणं काय शक्य नाही तसं आपल्याला. तर म्हटलं चला इथेच बघूया आपण. आता आम्ही मागच्या वर्षी ठरवलं होतं की आपल्या पुण्यातनंच गणपती घेऊन येऊ, पण काय तसं लॉजिकली पॉसिबल नाही होणार आहे अजून एक 2-3 वर्ष तरी ॲटलिस्ट. सो चला इथेच बघूया आपण, एखादा गणपती बुक करून घेऊ. मी तुम्हाला दाखवतेच. स्टे कनेक्टेड. सो आता मी फायनली डेकोरेशन स्टार्ट करायला घेतलेलं आहे. अराऊंड संध्याकाळचे 7:15 वाजून गेलेले आहेत. सो बघू आता कसं होतं. ॲक्च्युली आम्ही याच वर्षी डेकोरेशनसुद्धा चेंज करायचं ठरवलं होतं, पण का तसं सामान वगैरे आणणं जमलं नाही आपल्याला पुण्यावरनं. सो आता बघू जर काय आपल्या घरात अवेलेबल आहे त्याच्यानेच काही वेगळं करता येते का बघू. इथे बघा पिल्लूची कशी मस्ती चालू आहे. हॅलो एव्हरीवन, सो कट टू डे 3. आज आहे 27 ऑगस्ट, वेन्सडे, आणि आज आपले गणपती बाप्पा येत आहेत. आता वाजले आहेत सकाळचे अराऊंड 7. आणि काल रात्री ॲक्च्युली डेकोरेशन आवरायला सुद्धा वेळ झाला. अराऊंड 12 वाजले होते झोपायला. सो तुम्हाला माझ्या डोळ्यावरनं कळत असेल झोप आहे अजून डोळ्यात. पण एनिवेज आपल्याला बाप्पाची सगळी तयारी वगैरे करायची, रांगोळी वगैरे काढायची, नैवेद्याची तयारी आहे. आणि छान आपण रेडी होऊन आपल्या बाप्पाला घरी घेऊन येऊ मस्त. सो चला आता मी पटकन खाली जाते आणि आंघोळ वगैरे करू. पिल्लूची आंघोळ वगैरे झाल्यावर आंघोळ वगैरे
वगैरे करता येईल. आणि बाकी बघू मी तुम्हाला दाखवतेच सगळं जे काही आमचे थोडंफार जे राहिलेलं प्रिपरेशन आहे ते दाखवतेच तुम्हाला. स्टे ट्यून फॉर दॅट. आणि त्याआधी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप मनापासून शुभेच्छा. इथे आता आंघोळ वगैरे उरकून घेतलेली आहे मी पटकन आणि त्या रांगोळीच्या तयारीला लागलेलो आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता पिल्लू बघा, जिथे मी असते त्याच्याच आसपास पिल्लूला गुटमळायचं असतं. असा काहीसा फायनल लुक झालेला आहे. इथे आम्ही सेंटरला माप वगैरे ठेवणार आहोत तांदळाचं. यावर्षी थोडं वेगळं काहीतरी करू म्हटलं. आणि बाप्पाचे छान असे पावलं वगैरे उमटवलेले आहेत. दिस इज द ओव्हरऑल लुक. मला कसं वाटतं डेकोरेशन वगैरे ही सगळी तयारी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता वाजले आहेत अराऊंड 11:30 आणि आता ब्राह्मण आपले गुरुजी सुद्धा येत आहेत स्थापना करण्यासाठी. सो आपण म्हटलं त्याला पटकन रेडी होऊन जाऊ. सो आज सकाळीच आहे माझा फायनल लुक. गजरा लावायचा आहे, गजरा खाली आहे. सो चला बाकी खाली सगळी तयारी पण झाली होती तर तुम्ही बघितलीच. सो असंच कनेक्टेड राहून तुम्हाला अजून दाखवतेच आपली बाप्पाची मूर्ती कशी आहे, कशी स्थापना करतो ते सगळं दाखवते. त्यासाठी असेच व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा. हाय हॅलो नमस्कार. तर आत्ता वाजलेले सकाळचे 12:15. आपण काल जी गणपतीची मूर्ती बुक केलेली होती ती आता आपण जाऊन घेऊन या. चला तर मग जाऊया आता आपण गावात आणि घेऊन या गणपतीची मूर्ती. पिल्लूला बाय करून आता आपण चाललेलो आहोत गावात मूर्ती आणण्यासाठी. सो चला तर मग खूप छान अशी पूजा पार पडली. 2 वाजत आलेले आहेत ऑलमोस्ट. म्हणजे चला आता पटकन चेंज करून घेते अवतार आणि परत मग आपल्याला नैवेद्य रेडी आहे. ॲक्च्युली नैवेद्य दाखवून जेवण पण करायचे. सो चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बाय बाय. नमस्कार. तर आज आहे 30 ऑगस्ट शनिवार. आज गावाकडनं आपण पुण्याकडे जात आहोत. लास्ट सॅटर्डेला आपण पुण्यावरनं गावी गेलो होतो गणपती बसवण्यासाठी. तर आत्ता आपण मंचर या ठिकाणी थांबलेलो आहोत. कात्रज डेअरी या ठिकाणावरून आपण पिल्लूसाठी काही खाऊ घेत आहोत.
तर दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आपल्या सनल स्पॉट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.